नमस्कार. तुम्ही माझ्या हातात काय आहे पाहू शकता. माहिती आहे का हे तुम्हाला काय आहे ते? हे जुन्या काळी वापरलं जाणारं मापटं आहे. तर याला म्हणतात पायली. ही 8 किलोची पायली आहे. म्हणजे 8 किलोचं हे मापटं आहे. तर मग ही 1, 2, 3 अशी ही मोजायची. म्हणजे जे भात वगैरे असं ना ते मोजतात. मला दाखवते बघा, हे आमचं भात आहे आणि हे भात असं मोजायचं. हे बघा, तर जुन्या काळी ना हे भरायचं. तर ही पायली अशी काठोकाठ भरली की आई म्हणते याचं माप आहे 8 किलो. बघा, म्हणजे ही 8 किलोची पायली. हे 8 किलो म्हणजे मोजायला मस्त ना असं. आणि मग हे असं मापून मग ते चक्कीवर न्यायचं. चक्कीवर न्यायचं म्हणजे आता हे भात आहे, भात. तर हे भात म्हणजे ती जुन्या काळी ना गिरटी असायची. गिरटी काहीतरी म्हणतात त्याला, आईला विचारते काय म्हणतात ते. तर ते असं हे करून मग ती सालं निघतं, त्याला काय म्हणतात आईला विचारते, थांबा. मी माझ्या लहानपणी बघितलेलं आहे ते भात असं हे करतात ते त्याला, पण त्याला शब्द मी विसरले. आई आपल्याकडे बघ ते भात ही मोठी दातली काय म्हणायचं ते मोठी असायची बघ, मोठी असायची. गिरट भात भरडायचा. काय म्हणायचं? भात भरडायचा. हा, म्हणजे त्याला भात भरडणं म्हणतात. अच्छा, म्हणजे त्या भरडण्यामुळे मग काय व्हायचं, त्या साली निघायच्या आणि तांदूळ मिळायचे आपल्याला. तर त्याला म्हणायचे गिरट. म्हणजे हे सगळं मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. फक्त आता काय रोजच्या वापरात त्या वस्तूंचे शब्द नाहीत ना, त्यामुळे थोडंसं विसरायला होतं. पण हे सगळं मी अनुभवलेलं आहे माझ्या लहानपणी. तर ही लाकडापासून बनलेली पायली आहे आणि आता अशा वस्तू आपल्याला नाही दिसणार. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा.